प्रतिष्ठान देखा ते जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नदी गौतमीचे तटी जन्म झाला आदि ब्रह्मविदांत तटे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पण न दिला नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायणाला अष्टसिद्धि नवनिधि के दाता अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राजा राम राम रे हो राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका सेवकाचा निवडलेला भंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून याच्यावर मनुष्य जातीला महाराजांनी संत महात्म्याच्या संगतीचा आग्रह धरलेला आहे। या विश्वामध्ये अशी एक वस्तू आहे ती अदृश्य वस्तू प्रकाशमान पदार्थ दिसणारे पदार्थाला दाखवू शकतात पण अदृश्य जो परमात्मा प्रत्येक कणाकणामध्ये भरलेला आहे त्याला दाखवण्याचं काम संत महात्मे करतात। म्हणून रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या असा प्रत्येक कणाकणामध्ये भरलेला देव दाखवण्याचं काम संत महात्मे करतात। म्हणून महाराज म्हणतात माझ्यासारख्या पामराने जिथं ब्रह्मादिक देवाला त्यांचं महात्म्य कळत नाही जिथं ब्रह्मादिक देवाला त्यांचं मोठेपणा कळत नाही त्यांचा महिमा कळत नाही तिथं माझ्यासारख्या पामराने काय वर्णन करावं त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका। तरी सुद्धा महाराजांनी काही अंशामध्ये संत महात्म्याचा महिमा वर्णन करण्याचा प्रयत्न केला। महाराज म्हणले संत महात्मे हे चंदनाप्रमाणे असतात। संत महात्मे आई वडिलांसारखे असतात नवे नवे चंदनापेक्षा आई वडिलांपेक्षा संत महात्मे कित्येक पटीने श्रेष्ठ आहेत। शरीराला जर ताप आला तर तो नष्ट करण्याचं काम चंदन करतो पण ज्या त्रिगुणामुळे त्रिविध तापामुळे माणूस स्तब्ध झालेला आहे त्याची बोलवण करण्याचं काम संत महात्मे करतात।
हिताच्या दृष्टीने जर विचार केला तर आई वडील मुलाचे व्यावहारिक हित करू शकतात, पण जे आध्यात्मिक जे हित आहे हे जर करायचं असेल तर ते संतांना माहिती आहे आणि संतांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अशा संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर गेलं, त्यांच्या शब्दावरती जर विश्वास ठेवला, न बोलवता त्यांच्याकडे जर गेलं तर निश्चित आपल्या जीवनाची किती कर्तव्यता पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, अशा अर्थाचा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा: संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांच्या कृपेने वैकुंठवासी भगवान बाबा असतील, वैकुंठवासी वामन भाऊ असतील यांच्या कृपेने, त्याचबरोबर वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या सत्प्रेरणेने, त्याचबरोबर वैकुंठवासी निर्मानंद बाबा यांच्या आशीर्वादाने व प्रेममूर्ती भक्ती पंढरी नारायणगडाचे विद्यमान महंत गुरुवर्य शिवाजी बाबा यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर सर्व आमचे परमार्थप्रेमी महाराज मंडळी यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर नारायणगडाचे निष्ठ टाळकरी कीर्तनकार आमचे धुराजी बाबा कोळेकर यांच्या गाथा भजनाच्या नेतृत्वाने, त्याचबरोबर आमचे योगीजी महाराज बागडे असतील, माऊली महाराज बागडे असतील, आमचे कृष्णा महाराज सांगत असतील, सर्व महाराज मंडळी, आमचे पिंपळे महाराज असतील, त्याने गावातील सर्व महाराज मंडळी, भजनी मंडळी, आमचे चोपदार, सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये आजची 7व्या दिवसाची तुम्ही जाग येत करण्याबरोबर 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आमचे परमार्थप्रेमी श्री वैजनाथ बापूराव तांबारे माजी सैनिक यांच्या सौजन्याने, त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. माझ्याबरोबर आलेले आमचे मावस भाऊ रामेश्वर परजणे, आमचे काका शेषराव परजणे हेही माझ्याबरोबर खालापूरून आले. सकाळची सेवा हिवर शिंग्याला होती आणि संध्याकाळची इथे. गावाकडे जाऊन परत येण्यापेक्षा म्हणलं आपण इथं पाहुण्याची वेळ थांबू. खालापुरीला 2-3 तास वेळ तिथे गेला आणि वेळेमध्ये या ठिकाणी बाबांच्या आज्ञेने पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. तर राहिलेल्या वेळेमध्ये जसं नगद नारायण महाराज मला बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, आपण जर पाहिलं तर आज संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराजांची पुण्यतिथी आहे. 112वी पुण्यतिथी, बरोबर धोजी बाबा? हा, 212. सवया मानाने मला कळत नाही, जागरणामुळे मला काही सुद्धा जागरण चालू आहे सध्या रोज. मला फक्त पैशाचं कळत, चिल्लर नाही, मोठ्या मोठा असल्यामुळे बरं नाही. चला, 212वी पुण्यतिथी आपण जर पाहिलं तर साधू संतांची पुण्यतिथी, देव असेल, महापुरुष असतील यांची जयंती असते. आणि सामान्य जीवाचं अर्थात तुमचं आमचं मुलांनी घातलं तर वर्षेच राहतं. काळ अपडेट होत चालला. या विज्ञान युगामध्ये अनेक जण म्हणतात ही अंधश्रद्धा आहे, 10वा घालणं, 13वा गंगापूजन, वर्षे श्राद्ध हे विधी मान्य न करणारे काही विज्ञानवादी जन्माला आले. काही पोरं तर माय बापाचा 10वा सुद्धा पुत्ता द्यायला लागले. ब्राह्मणाला 10वा पुत्ता द्यायला लागले. आमच्या गावात एक जणांनी ब्राह्मणाला 10वा पुत्ता दिला.